मुंबईमध्ये राज्यव्यापी आंदोलन करत आहे, कशा प्रकारे हे आंदोलन असणार आहे, कुठे आंदोलन करणार आहे आणि स्वरूप काय असणार आहे आंदोलनाचं? हे बघा, 1 सप्टेंबरला या महाराष्ट्रातला ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी, मुस्लिम समाजामधला ओबीसी, सर्व ओबीसी हा मुंबईकडे जाईल. मुंबईकडे जाऊन काय आंदोलन करायचं त्याचं धोरण स्वरूप आम्ही ठरवू. पण आम्ही 1 सप्टेंबरला मुंबईत असू. पहिला प्रश्न. त्याच्या अगोदर आम्ही पहिल्यांदा जे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये जे ओबीसीचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना आम्ही जाऊन विचारू की आम्ही जे करतोय ते काय खरं आहे का खोटं आहे, करू का नको. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे इतर सामाजिक संघटनांचे नेते आहेत, वेगवेगळ्या समाजांच्या परत वेगवेगळ्या संघटना आहेत, प्रत्येक जातवार त्या नेत्यांना भेटू, त्या नेत्यांना एकत्र आणू. आणि आता जर तुम्ही अशा परिस्थितीत आरक्षण गेल्यावर जर तुम्ही एक होणार नसाल तर मला नाही वाटत की ओबीसीचं आरक्षण कोण परत तुम्हाला मिळू शकेल. ओबीसी सब कमिटीच्या फक्त 2 बैठका झाल्यात आणि मराठा सब कमिटीच्या 13 बैठका झाल्यात. असं आहे, राजकारण उघड आहे. जेवढे ओबीसी असुरक्षित तेवढे भाजपला ते मतदान करतात, भाजपचा फायदा होतो. म्हणून जर काही उठवून ते सांगू ना, आपण जागृत झालो, सांगू ना. आम्ही राजकीय देत नाहीत. आता ओबीसी जागृत झालेला आहे. जसा मागच्या वेळेस मनोज जरांगेच्या ज्या आंदोलन त्याला रसद कोणी पुरवली, राजेश टोपे, त्याच्यानंतर बजरंग सोनवणे, रोहित पवार तिथं जाऊन बसले, त्याच्यामुळं आमचा त्यावेळेस ग्रह असा नक्कीच झाला. आणि ठाम आम्ही ठरवलं की नाही बाबा, की असं आहे, हे नको, दगडापेक्षा वीट मग. पण आता वीट पण एवढी जोरात डोक्यात बसायला लागली. त्यामुळं आता आम्ही नक्कीच येणाऱ्या 29च्या इलेक्शनला आम्ही साधक बाधक चर्चा करून आणि सुज्ञपणे आम्ही निर्णय घेऊ. परंतु नैतिक जबाबदारी आहे की आता काल परवा मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कुणाचं ओरबडून कुणाला देणार नाही. अहो मुख्यमंत्री साहेब, ओरबडून नाही, पण आम्हाला उघडं करून फार घाया करून घेऊन चाललेत ना. हे दाखले काय आहेत तुम्ही? आता मी फक्त एकच म्हणतो, बाकी त्या ओबीसीचं जाऊन द्या, त्या दाखल्याचं सगळ्या. फक्त आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या ना, त्याची फक्त एक श्वेतपत्रिका काढा आणि अनालिसिस करा. ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पासून महानगरपालिका पर्यंत ओबीसीच्या राखीव जागांवर कोण आलं आणि त्याच्यामध्ये भाजपने त्यांना किती तिकीट दिले, महायुतीने किती दिलं ते पण काढा. मग खरं डीएनएचं, म्हणजे हेच डीएनएचं मी म्हणतो टेस्ट आहे, ही डीएनएची टेस्ट रिपोर्ट महाराष्ट्रासमोर ठेवा. तुम्ही घोषणा करणार का भाजपला इथून पुढे ओबीसी मतदान करू नये म्हणून? आम्ही आता सामाजिक एक ओबीसीची बाजू मांडतोय. राजकीय भूमिका घ्यायची वेळ अजून 29च्या आणि घेणार आम्ही. भाकर समजते कुणाला भाजप तुम्हाला टोपल्यातली भाकर समजते. एक मिनिट. हे बघा, आपण 2026 मध्ये राहतो आहोत. जर आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी आमचं आरक्षण वाचवू शकत नाही, मनोज जरांगेला फिडिंग करताय म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा दिला. भाजपने जर आम्हाला परत तेच दाखवलं असेल तर आम्हाला आमचा पर्याय द्यावा लागेल. लोकशाही काय, आम्हाला पक्ष काढायचा काय अधिकार नाही, आम्हाला ओबीसीच्या प्रश्नावर मत मागायचा अधिकार नाही, आम्हाला आमची संख्या दाखवतात. आणि आम्ही काय आता येडेगावाला नाही राहिलो. आम्ही बोलतोय ना, आज आम्ही झुंडशाहीला बळी नाही पडत इथं. आता स्टेजवर आलेली माणसं काय तुमच्या मागे लोकच नाही. अरे ओबीसी रजिस्ट्रेशन येऊ द्या ना, का आतापासून चला आहे ना ओबीसी जनता पार्टी. कोण सगळे ओबीसी चालत ना, ज्याचा ओबीसीचा होणार जागा आहे. अरे सगळेच असणार, 14 काय 4 लाख असणार, एवढं नाव काय ओबीसी जनता पार्टी. वैयक्तिक प्रश्न थोडंच आहे काय, आमच्या कोणाच्या पर्सनल लेखीचं लग्न आहे काय? ओबीसी जनता पार्टी म्हटलंय. आमच्या लेकराला कुठं आरक्षण घ्यायचंय? ओबीसी नाही, तसं पण नाही. आज ते सुद्धा महत्वाचं आहे. आपण लढतोय गरिबांच्या लेकरांसाठी. हो, गरीब हा कॉन्सेप्ट बाजूला ठेवा. गरिबांसाठी ईडब्ल्यूएस दिलंय, हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. ज्यांच्या बाबतीत दुजाभाव झाला त्यांचा प्रश्न आहे. साहेब, फक्त एक शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात असे किती लोकप्रतिनिधी आहेत की त्यांचं प्रमाणपत्र अवैध होऊ शकतं आणि त्यांचे सगळे. आता विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि दुर्दैव आहे काय झालंय, त्या तालुक्यात, त्या जिल्ह्यात, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यांनी बोगस दाखले केले. आमच्यासारखे सुज्ञ आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 40 जणांचं आम्ही चॅलेंज केले. 40 ते 45 जणांचं सुनावणी होऊन ऑर्डरसाठी क्लोज केलं.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये खात्रीने सांगतो 3 जिल्हा परिषद सदस्य यांचं सगळं खोटं आहे, त्याच्या सुनावण्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये स्वतः बाजू आम्ही मांडली. परभणीमध्ये 11 पैकी याच्यामध्ये ठिकठिकाणी ज्यांनी ज्यांनी चॅलेंज केलंय ते नक्कीच फेटाळले जातील. आणि आमच्यासाठी एक आता आशेची किरण आहे, जी अपिलेट अथॉरिटी आली डिव्हिजनल कमिशनरकडे, तिथं पण आम्ही चॅलेंज करणार जे नाही केलेले. आणि आम्ही आता तोच ड्राईव्ह घेणार आहे, आम्ही चॅलेंजच करणार महाराष्ट्रामध्ये. आम्ही ते अर्जच फिरवणार आहे तुम्हाला ज्यांना ज्यांना. आणि हे फक्त राजकारणात नाही, हे नोकरीमध्ये पण झालंय. आम्ही आतापर्यंत एका पण गरीब मराठा विद्यार्थ्याचा आम्ही चॅलेंज केलं नाही. पण हायर एज्युकेशन मध्ये जर तुम्ही आमच्या MBBS MD इंजिनिअरिंगच्या जागा घेणार असता तर आम्ही त्याला पण चॅलेंज करणार. आम्ही हा ड्राईव्ह घेणार आहे. आणि या सरकारने ते केलं. आणि आम्ही तिथं आम्हाला काय होतं आधी जात पडताळणी समितीच्या निर्णयाला हायकोर्टात डायरेक्ट आव्हान. तो जो निवडून आलेला आहे त्यांनी 5-10 कोटी खर्च केले, त्याची ताकद होती हायकोर्टामध्ये जायची, आमच्या सार्वजनिक कार्यकर्त्यांची नव्हती. पण आता आम्हाला अपिलेट अथॉरिटी आली, त्याच्यामुळे आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी हे दिसेल, ठिकठिकाणी दिसेल. हजारो दाखले आम्ही रद्द करणार.